चला आपण आता या व्हिडिओमध्ये रंजकुट्टा फोर्थ ऑर्डरचं एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. हा 5 मार्क्ससाठी आपला क्वेश्चन कंपल्सरी येणार आहे. 5 किंवा 6 मार्क्सला. पॅटर्न कसा आहे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण 6 मार्क कन्सिडर करून चालूया. आता याला करतात काय बघ, लक्षात घ्या. तुम्हाला एक फंक्शन दिलेलं राहतं. dy/dxच्या टर्ममध्ये एक फंक्शन दिलेलं असतं. ओके, तो जेव्हा अभि तुम्ही उत्तराचा बाण मारून घेणार तर तुम्ही काय लिहिणार की बाबा फंक्शन दिलं आहे एक्स आणि वायमध्ये. काय दिलं आहे ते दिलं आहे x² + y². हे तुमचं फंक्शन झालं. पुन्हा म्हणतोय y ब्रॅकेटमध्ये 0 = 1. याचा अर्थ समजून घ्या, ही बाउंड्री कंडिशन असते. कधी कधी तुम्हाला डायरेक्ट देतो तो की x = 0 y = 1 असं देतो तो. पण इथं अर्थ कसं घेणार बघा ना, y = 1 आहे, मग हा ब्रॅकेटमध्ये कोण आहे, हा x आहे. याचा अर्थ असा होतो की x = 0 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू किती असेल, y = 1. कळतंय का? तो हे बघा, जो ब्रॅकेटमधला असतो तो x आहे, म्हणजे x = 0 आहे, पण y = किती आहे, 1. आलं लक्षात? हां, आणि पुढे h तुम्हाला दिला, h म्हणजे पाढा कितीचा दिला आहे, 0.1चा. ओके, आता तू काय म्हणतोय माहिती आहे का, ॲट, हे बघा पुढे म्हणतोय ॲट x = 0.1. तुम्हाला व्हॅल्यू शोधायची आहे की x 0.1 असताना y किती असेल. हे बघा, x 0 जेव्हा होता तेव्हा y 1 होता. पाढा कितीचा वापराय, 0.1. म्हणजे एक्सची व्हॅल्यू कशी वाढत जाईल माहिती आहे का. बघा, x 0 आहे ना आता, पुढच्या वेळेस 0.1, नंतर 0.2, नंतर 0.3 असं वाढत जाईल. मग आता हे काय म्हणताय की x जेव्हा 0 होता तेव्हा y किती आहे, 1 आहे. x जेव्हा 0 होता तेव्हा y किती आहे, 1 आहे. मग आता जेव्हा x 0.1 राहील तेव्हा y किती येईल, म्हणजे याचा अर्थ लगेच काम होऊन जाईल आपलं. कारण बघा ना, हा 0 आहे ना, याचा पुढचा पाढा जर बोलला तर 0.1 येतो. म्हणजे 0.1 हा x 0.1 आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू लगेच येऊन जाईल. पण समज त्यांनी पाढा 0.1चा दिला होता आणि 0.2, एक्सची व्हॅल्यू 0.2 असताना काढायला लावला असता, तर तुम्ही पहिले x = 0 काढला, x = 0.1 काढला असता आणि मग x = 0.2 काढला असता. लेंथी एक्झाम्पल होऊन जातं ते. तर तुम्हाला सोपं एक्झाम्पल आलेलं आहे. तुम्हाला समजलं तर काय, व्यवस्थित बघा, पॉज कर. आता मग काय करणार बघा, तो आपण आता काय करायचं, टेबल बनवून टाकायचं. इकडे एक्सची व्हॅल्यू लिहूया, इथे वायची व्हॅल्यू लिहूया, आणि इथे आपल्याकडे के असतात. 4 प्रकारचे के फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला, आणि फायनल जाऊन तो के शोधूया. मग आता इथे ब्रॅकेटमध्ये लिहून देतो वाटल्यास मी K1, K2, K3, K4 हे आपल्याला क्रमशीर शोधायचे आहेत. सुरुवातीला एक्सची व्हॅल्यू आपण काय टाकायची फंक्शनमध्ये, ती टाकायची x0 आणि y0. दुसऱ्यांदा आपण काय टाकतो, x0 + h/2, y0 + k1/2. तिसऱ्यांदा मी काय टाकतो, मी एक्सची व्हॅल्यू काय टाकणार आपल्या फंक्शनमध्ये, x0 + h/2, y0 + k2/2. आणि लास्टला मला काय करावं लागतं K4 काढण्यासाठी, कारण की हे बघा, x0 आणि y0 फंक्शनमध्ये टाकून तुम्हाला भेटणार K1. ओके, आणि नंतर तुम्हाला भेटणार K2, इथे भेटणार K3. ओके, आणि लास्टला x0 + h, y0 + K3, हे बघा ना, y0 + K3 असं करून तुम्हाला भेटून जाईल हा K4. ओके, पुन्हा तुमच्या लक्षामध्ये येईल की K1 कसा काढतात. K1 काढतात h × फंक्शन ऑफ x0, y0. K2 कसं काढतात, h फंक्शन ऑफ K0. हे बघा, हेच टाकून द्यायचं इकडचं, हे वालं, x0 + h/2, y0 + k1/2. आणि K3 कसं काढतात, f ऑफ x0 + h/2, y0 + k2/2. आणि K4 कसं काढतात, f ऑफ x0 + h, y0 + k3. अशा पद्धतीने हे एवढे फॉर्म्युले लिहून काढायचे आणि आपलं कॅल्क्युलेटर आता घ्यायचं. ओके, आता तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये काय करायचं आहे बघा, इथपर्यंत आले ना, तो आता कॅल्क्युलेटरमध्ये प्रोग्राम कसा टाकायचा, मी तर तुम्हाला एक नमुना देतो. प्रोग्राम कसा टाकायचा आपण बघा, आपण टाकणार a, ठीक आहे, इंटू तुमचं फंक्शन बघून घ्या काय, हे बघा काय दिलं आहे, x² + y² आहे ना, तर ब्रॅकेटमध्ये टाकताना मी काय टाकणार, x² + y² टाकणार. हे आपलं फंक्शन होऊन जाईल. या एचा अर्थ होतो h, आणि x आणि yच्या व्हॅल्यू तुम्हाला इथून उचलायच्या आहेत. मग आपण एक एक करून बघू आता. पहिले सुरुवातीला बघा, चला एक एक करून आपण सॉल्व करूया. पहिलं माझ्याकडे फंक्शन काय आहे सुरुवातीचं बघा, मी पहिले K1ची व्हॅल्यू काढून घेणार. काय फंक्शन आहे आपल्याकडे, अल्फा a. कळतं आहे काय बघा, कारण की मला हे बनवायचं पहिले. हां, अल्फा a इंटू काय फंक्शन आहे आपला सांगा, x² + y². अल्फा x² + अल्फा y². बरोबर का, याला ब्रॅकेट टाकून घ्या बाबा हो तुम्ही. या पद्धतीनं आपला हा प्रोग्राम राहणार आहे. तो जो फंक्शन असेल त्याला टाकून घ्या, जमते का. चला आता कॅल्क दाबा. कॅल्क दाबलं तो एची व्हॅल्यू मागतो, याचा अर्थ होतो h. याचा अर्थ का होतो h किती तुमच्याजवळ, 0.1. हे बघा दिसतोय का, हा एक किती आहे, 0.1. हा 0.1 आपला h झाला. मग टाका, 0.1 गेला.
एक्सची व्हॅल्यू किती बाळांनो बघा, सुरुवातीची व्हॅल्यू किती दिली, हा जो एक्स नॉट आणि वाय दिला आहे ना हेच येते. हा एक्स नॉट आहे आपल्याकडे 0 आणि वाय नॉट किती आपल्याकडे 1. हे बघा नाही सुरुवातीच्या मग टाका एक्सची व्हॅल्यू टाकली मी 0 आणि वायची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1. किती उत्तर आलं बरं का हे उत्तर येते बाळांनो 0.1. किती येते 0.1. हे बघा नवीन टाकून बघूया. हां एच किती होता पाडा 0.1. 0.1. ओके. एक्सची व्हॅल्यू किती आहे 0, वायची व्हॅल्यू किती आहे 1. अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढला तर 0.1. हा किती येऊन गेला आपला, तो हा पहिला आला 0.1 बाळांनो. समजलं. चला आता आपण पुढचे काय करूया, या व्हॅल्यू काढून घेऊया पटपट. चला बरं का, या व्हॅल्यू काढून घेऊया. तोंडी निघत असेल तर चांगली बात आहे. एक्स नॉट किती आहे 0 आणि तुमच्याकडे एच किती बाळांनो 0.1. 0.1 डिवाइड बाय 2. पुन्हा प्रोग्राम टाकावा लागेल जर तुमच्याकडे लगेच निघत नसतील व्हॅल्यू तर. मग मला सांगा 0 + 0.1/2. 0.1/2 म्हणजे किती रे बाळांनो 0.05. समजते. इकडे या वाय नॉट प्लस k1/2. वाय नॉटची व्हॅल्यू किती आहे 1 आहे, तो 1 प्लस k1 किती काढला मी 0.1/2. मग मला सांगा याचं उत्तर काय येईल, हा 1 राहील पण 0.1/2 म्हणजे किती 1.05. चला मग आता लागा कामात. झालं. एची व्हॅल्यू किती आहे रे 0.1. एची व्हॅल्यू 0.1 आहे. ओके. एक्सची व्हॅल्यू किती आता 0.05. नंतर वायची व्हॅल्यू किती आहे 1.05 आणि उत्तर आपला आला आता 0.11. बघा तो K2 किती आला 0.1105. ओके. आता तुम्ही काय करणार, याला उचलायचं आणि बघून घ्या. आता हे बघा हे सोपं आहे. एक्स नॉट किती आपला 0, एच किती आहे 0.1/2. या व्हॅल्यू तर दोघी सेमच येतात, इथं दिमाग लावायचं काम नाही. हे जेवढं आहे ना तेवढं येतं. इकडे या बरं का, वाय नॉट किती रे 1. K2 किती आला, तो आला 0.1105 डिवाइड बाय 2. जमलं तर इथं काय करून घ्यायचं, एका तर मागच्याचं कॅल्क्युलेटर घेऊन घ्यायचं, नाहीतर इथं पुन्हा नवीन सॉल्व करून बघायचं. बघा आपण नवीन प्रोग्राम टाईप करून घेऊ. मग काय करता येईल सांगा, 1 प्लस काय ते 0.1105 डिवाइड बाय 2. किती उत्तर येते बाळांनो याचं येते 1.055. ओके का 1.055. मग एक्स आणि वायची व्हॅल्यू भेटली. टाका प्रोग्राम. काय होता आपला अल्फा ए इंटू ब्रॅकेटमध्ये काय होता प्रोग्राम अल्फा एक्सचा स्क्वेअर प्लस अल्फा वायचा स्क्वेअर. कॅल्क. एची व्हॅल्यू 0.1, एक्सची व्हॅल्यू किती आहे 0.05, वायची व्हॅल्यू किती आहे 1.055. ठीक आहे. हे उत्तर किती आलं बाळांनो, हे आला पुढचं उत्तर आपलं 0.1155. ओके का 111.55. चला आता तिथं लास्टवाली की हे काढून घ्या. हे काय येते सोपं आहे. एक्स नॉटची व्हॅल्यू किती आहे 0, एच किती 0.1, उत्तर किती आलं 0.1. इकडे या वाय नॉटची व्हॅल्यू किती आहे 1, K3ची व्हॅल्यू किती आणली 0.11155. हे किती येऊन जाईल रे, हे येऊन जाईल 1.11155. बरोबर का. चला टाका. एची व्हॅल्यू किती 0.1, एक्सची व्हॅल्यू किती आली 0.1 आणि वायची व्हॅल्यू किती आली 1.1155. या पद्धतीने हे उत्तर येतं आहे. हे उत्तर येतं आहे आपलं K4. हे येतं आहे 0.12455. तो K1 K2 K3 K4 पटेल त्या पद्धतीने काढा. सांगायचा तरीका मी तुम्हाला सांगून दिला आहे. आता आपण काय करणार, आता आपण काढणार K. कसं काढणार 1/6. सांगा फॉर्म्युला काय आहे K1 + 2 टाईम K2 + 2 टाईम K3 + K4. ओके का. मग आता सांगा K = 1/6. K1 काय आहे तुमच्याकडे बघा ना 0.1, 2 इंटू K2 किती आहे 0.1105, 2 टाईम K3 किती आहे 0.11155 प्लस K4 किती आहे 0.12455. चला बरं आता 1/6 इंटू किती 0.1 प्लस 2 इंटू 0.1105 प्लस 2 इंटू 0.11155 0.12455. हे झालं बाळांनो तुमचं के. किती आला 0.11144. हा झाला के. आता मला वाय काढायचं. काय फॉर्म्युला आहे वाय नॉट प्लस के. हां ठीक आहे. तर मग सांगा उत्तर किती आहे. वाय नॉट किती होता रे, हे काय दिलं आहे पहिला 1. वाय नॉट किती आहे 1. मग तो उत्तर बी तोंडी काढता येईल 1 + 0.11144 म्हणजे काय उत्तर आलं 1.1
11 चौरे